म्हणलं मी ट्राय करायला आलतो. मला माहित नव्हतं एवढं एक्सप्रेशन. मग पहिला ट्री ब्रेक होता 15 मिनिटाचा. ट्री ब्रेक घेतला मी 3.5 तासाचा. रूल आहे इंडियन गव्हर्नमेंटचा की इंडियन रुपीज हे इंडियामध्येच यूज झाले पाहिजे. नमस्कार अतिथीगण. सो हे माझे खूप चांगले मित्र आहेत बालपणापासूनचे आणि आज योगायोग आला जेणेकरून आम्ही भेटलोत आणि ते इच्छुक झाले की ते इंटरव्ह्यूसाठी येऊ शकतात ॲज अ गेस्ट म्हणून. तुमचं वेलकम आहे डार्क बॅल्कनी टॉक्समध्ये. मी परस्पर धन्यवाद करतो आमचे मित्र अजय आणि त्यांच्या शोसाठी आणि प्रेक्षकांसाठी. चला नो प्रॉब्लेम. हां, तर तुमची लाईफस्टाईलबद्दल आपण सुरू करूयात लाईफ स्टोरीपासून. ऑब्विसली तुम्ही कशी सुरुवात केली लाईफ, म्हणजे कुठून किती शिक्षण घेतलं, कुठे झालं? बेसिकली माझं शिक्षण झालं अहमदपूर शहरातून, जिथनं मी माझं सायन्समध्ये एज्युकेशन पूर्ण केलं. ओके. त्यानंतर डिग्रीसाठी बाहेर गेलो. ओके. त्यानंतर मी ॲज पर आत्ता सध्या मी एका सोशल म्हणजे एका NGOसाठी वर्क करतो. अच्छा, सो तुम्ही आता नाव सोशल वर्कर आपण बोलू शकतो. दॅट्स व्हेरी गुड थिंग. सोशल वर्किंग आजच्या जमान्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. सो मग आपण सोशल वर्किंगवरतीच बोलूयात का? हां चाल. तुम्हाला ही जॉब भेटली कशी? माझा एक मित्र होता आदिनाथ पाटील. ॲज अ रिअल केसेस मी सांगतोय. मी त्यासोबत एका लॉन्ड्रीवरती जात होतो. आमचे जे आम्ही राहत होतो बॅचलर, कपडे धुण्यासाठी लॉन्ड्रीवर जात होतो. तिथं माझा एक मित्र भेटला. तो या सोशल युनिसेफ ही नावाची खूप मोठी युनायटेड नेशन इंटरनॅशनल चाइल्ड फाउंडेशन नावाची संस्थासाठी तो काम करायचा. मग तो गेला. त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं की यू विल बी कॅपेबल, तू करू शकतो. त्यानंतर मी जॉईन केलं. त्यानंतर मी स्टार्टर माझं NGO फील्डमध्ये युनिसेफसाठी झालेलं आहे. ओके. सो स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही जॉईन झालात, कसा होता तुझा अनुभव? अनुभव म्हणजे मला खरंच वाटत नव्हतं. एक असती फंडरेजिंग फील्ड, ज्यात तुम्ही कधी NGO फील्ड, आय एम बिलॉंग फ्रॉम अहमदपूर लातूर. ओके. आय कॅन टोटली अंडरस्टँड. म्हणजे बिलॉंग्स टू लातूरमध्ये काय नाही. अहमदपूर तर खूप खालचा भाग झाला, पण लातूरमध्ये नाही. आपण फक्त NGO फील्ड पिक्चरमध्येच ऐकलंय, जास्त बघितलं. हां, NGO असते हे करते. त्यावेळेस मला पहिल्यांदा की रिअलाइज झालं की मी जॉईन केलं, पण हे खरं असते का. ओके. हां. मग त्यानुसार आम्ही ते पाहिलं, ते इंडिव्हिज्युअली काय म्हणते एक्सपिरियन्स केलं. त्यानंतर कळलं की हां, एव्हरीथिंग इज गुड. एव्हरीथिंग इज गुड. गुड ॲज इन पॉसिबल. गुड ॲज इन व्हॉट वे गुड? की कुठं तर कुणाला तरी मदत होते. ॲक्च्युली NGO काम करतं. हां, 100%. NGOचं कसं आहे, तुमचं 100% असतं. आज पर एक्झाम्पल सांगायला गेलं, तुमच्याकडं 100 रुपये आले, आज पर मराठी 100 रुपये आले. काही NGOचं 12% 13% असतं. म्हणजे कसं कट नसतो. म्हणजे कसं असतं, 12% म्हणजे ते कॉस्ट असतो NGOचा. जे फंडरेजर आहे त्यानं तुम्हाला ती मनी रेज केले, पण कॉस्टसाठी 88% जातो. हे काही समजलं नाही. म्हणजे समजा मी तुमच्या NGOला 1000 रुपीज दिले, डोनेट केले, राईट? कुठल्या कारणासाठी? की ह्या कारणासाठी रेज झालं, एक्सेट्रा, की हेल्थ इश्यू आहे कोणाला तरी, त्याच्यासाठी मी 1000 रुपीज रेज केले. तुम्ही रेज केली, बरोबर, सगळं झालं. त्यातलं 12% NGO साठी जातं. ओके. NGO वर्कर, NGO अकाउंट. म्हणजे कसं की रेज करणारा
त्याची पण सॅलरी असते. ओके हां, जे काम करतात हां. लोक. ओके त्यांना घालणारे टी शर्ट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट, ओके ती तुम्हाला भरून घेणारा फॉर्म हां 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 वगैरे, ह्यात तुमची ती 12% मिनिमम जाते. जातेच. आणि 88% कॉजला जातं. 18% त्याचे कॉज ज्याची मदत आहे, त्याला ज्या जातं. ज्यासाठी ओके. आपण काम करतोय ओके. त्यासाठी जातो. ओके. सो एन जी ओ असं वर्क करतं. दॅट्स व्हेरी गुड थिंग. म्हणजे एन जी ओला पण स्वतःला रन करायचं आहे, सो त्या हिशोबाने ते कॉस्ट वगैरे म्हणजे पर्सेंटेज. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ही एक इंडियन गव्हर्नमेंटची रूल आहे. अच्छा. तुम्ही यूज करू शकता. ओके, ॲज पर द लॉ बट कुठली एनजीओ केवढे यूज करते त्यावरती डिपेंड आहे. डिपेंड आहे, बट ह्याचे रूल्स असतात. हां, रूल्स असतात. आणि अजून एक रूल आहे इंडियन गव्हर्नमेंटचा, की इंडियन रुपीज ही इंडियामध्येच यूज झाले पाहिजेत. ओके, म्हणजे जर डोनेशन इंडियननं जो कोण डोनेशन केलं हां तर ते इंडियामध्येच यूज झालं पाहिजे. ओके. अदरवाईज तुम्ही बाहेर कुठल्या देशात पाठवू शकत नाही. इंडियन मनी. आणि इवन तुम्ही फॉरेन कंट्रीमधलं कुठलं डोनेशन हां, डायरेक्टली घेऊ नाही शकत. डायरेक्टली नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी काय प्रोसेस असतो? FCRA इंडियन गव्हर्नमेंटने मान्य केलं पाहिजे. FCRA हे काय असतं? FCRA फॉरेन कंट्री फंड. अच्छा, हे म्हणजे ते टॅक्स डिपार्टमेंट मग कडून येतं का? कसं आहे, भारतात पहिले पण खूप साऱ्या NGO होत्या. हां, होत्या आहेत. म्हणजे आहेत, कुणावर ब्लेम आहे, क्लेम आहे, हां 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 अशा गोष्टी. हां. बट काही लोक म्हणजे राजकीय तत्व बघण्या गेल्यात, हां हां तर ती गोष्टी कशा होतात की ह्यांच्यामुळे ही सत्ता चालती, ही चालती. ओके. हां त्यामुळे आता सध्याच्या गव्हर्नमेंटने एक तत्व लावलं आहे की बाहेरला फंड हां, मान्यच नाही. बाहेरचा म्हणजे आउट ऑफ इंडियाचा. FCRA हां ज्याचं चालू आहे हां हां त्याचं चालू द्या. हां. पण आता नवीन जे बट कुठलंही कोणी पण FCRA फंड घेऊ शकत नाही. हा NGO फील्डचा रूल आहे सध्या भारतात. पहिला तरी सांगा तुम्ही अनुभव स्टार्टिंगचा कसा होता? फर्स्ट ऑफ ऑल मी जॉईन केलं, हम्म. मला गोष्टी, आणि मी जॉईन केलं कुठं, फंड रेझिंग डिपार्टमेंट. हां ओके. हां म्हणजे ग्राउंड लेवल स्टेट क्राउड फंडिंग मला गोळा करायची होती. ओके. ती कशी असते? म्हणजे तुम्ही अनोळखी व्यक्ती, हां तुम्हाला मी पिच करतो. ओके. ते लाईक काय डॉक्युमेंट्स? हां डॉक्युमेंट्स वगैरे हां. वेगळं, मी तुम्हाला पिच करतोय. मी माझ्या ज्या NGO साठी काम करतोय त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. हां 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 आणि तुम्हाला असं मी एक प्रकारे समजा कन्व्हिन्स किंवा माझी खरी गोष्टी सांगतोय जी मी अनुभवल्यात, हां हां. त्यातनं मी तुमच्याकडनं डोनेशन रेज करतोय. मग ते त्याला काही लिमिट नाही, त्यांना जेवढं द्यायचं ते द्या, फक्त तुम्हाला कन्व्हिन्स करायचे की तुम्ही. नाही, फर्स्ट टाइम जसं की EMI असते, हां हां जसं युनिसेफसाठी मी काम करायचो. हां EMI ऑटो डेबिट आहे, हम्म. त्यासाठी काम करायचं. जेव्हा पहिल्यांदा मला अजून नाव आठवत आहे, ओंकार उपाध्याय ओमकार उपाध्याय ह्या नावाचाच माणूस होता. अच्छा, ज्यांना तुम्ही पिच करायला गेलतात? नाही, हां. त्यांनी पहिल्यांदा मला डोनेशन दिलं. त्यांनी दिलं फर्स्ट डोनेशन? ओके. हे मला अजून आठवते. ही गोष्ट आहे IBM येरवाड्यातली. IBM येरवाड्यातली. ओके. किती डोनेशन होतं? 800 रुपीज मंथली. ओके. 800 रुपीज मंथली. लाईक हा EMI टाईप काय होता का? हा, ऑटो डेबिट. ऑटो डेबिट. हा, आणि E-Match. ती कधीपर्यंत चालणार काय त्याचं? 1 वर्षाचं त्यांनी साईन केलं. 1 वर्षाचं? हा, अरे बापरे बाप. हे माझ्या आयुष्यातला पहिला म्हणजे डोनेशन होतं. त्या NGO साठी तुम्ही जे रेज करू शकला. युनिसेफ नाव मी हे नाही करत, पण युनिसेफसाठी मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यातली NGO फील्ड स्टार्ट केलं. ओके. त्यानंतर मी खूप साऱ्या NGO साठी काम केलं, हे केलं. आत्ता मी एका NGO मध्ये आहे कामाला. साईज सेवर्स इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. आणि 3 वर्ष झालं मी त्या NGO सोबत कामाला आहे. 3 वर्ष झालं. आता काय तुमची पोस्ट? सिनियर ॲज अ फंड रेझर. सिनियर फंड रेझर. आता तुम्ही बाहेर नाही जात, तुम्ही गाईड करता? गाईड करायचं नाही,
मी सध्या अहमदाबाद हँडल केलं, गोवा केलं. मे बी आता आमचं फ्युचरमध्ये दिल्ली आणि अहमदाबाद कंटिन्यू चालणार आहे. ही दोन्ही सिटी मी हँडल करतो. ओके. आणि तुमच्या मला ना तुझी जॉब जॉईन होण्याच्या अगोदरची थोडीशी स्टोरी सांग, जेणेकरून आपण दाखवून देऊ शकतो की तू कसा कन्वर्ट झालास. त्याच्या अगोदर काय करायचं चिंट्या? मी निवांत सकाळपासून घरातनं निघायचं, निवांत खायचं घरचं, घरनं पैसे घ्यायचे, मोठेपणा माझा घरच्या पैशावर राहायचा. जेवण माझं खर्च आहे ते घरावरती चालायचं. कारण एक ते म्हणतं की माझं आहे सगळं आहे, पण सगळं माझं डिपेंड होतं घरच्यावरतीच. कारण माझे पप्पा देवापेक्षा माझ्याशी कमी नाहीत. हो ते मान्य. त्यांनी मला म्हणजे कुठेही मदत, इवन मी वाईट वळणावर पण जात होतो तेव्हा तेच करायला काय की असलं माझं पोरगा आहे ह्याला काय पाहिजे घे, असा माझा बिहेवियर नेचर होता. बिहेवियर नेचर. एके वेळी मला वाटलं माझ्या एजमध्ये की नको यार, बस झालं, आपण काय तर केलं पाहिजे माझ्या आयुष्यात. वैयक्तिक की फॅमिली सोडून वैयक्तिक मी काय तर स्वतःची ओळख काय तर केलं पाहिजे. की असं नको म्हणायला कोण की घरचेच आहेत सगळे बघालेत. इवन माझ्या मनाला वाटलं की हे करण्याची गरज आहे. त्यानुसार मी माझ्या आयुष्यातून बाहेर पडलो. बाहेर पडलास म्हणजे काय केलंस? म्हणजे मी माझं गाव अहमदपूर, जिथं सगळी सिक्युरिटी, मला म्हणजे काय करायची गरजच नाही, म्हणजे कुठं 1 रुपया खर्चायची गरज नाही, तिथं काहीच नव्हतं. अशा गोष्टीतून मी बाहेर पडलो. तू तुझ्या कम्फर्ट झोन, जो एकदम बेस्ट कम्फर्ट झोन होता तो सोडलास आणि पुण्याला आलास. ओके. पुण्यात आलो, जॉब नव्हती, काहीच नव्हतं. मी प्रत्येक महिन्यात ना माझ्या वडिलांकडनं 10,000 रुपये घ्यायचो खर्च पाण्यासाठी. म्हणजे आज पर रेंट, पॉकेट मनी, ही ती सगळं. करू काय प्रश्न होता आयुष्यात. करू काय सगळ्यात मोठा प्रश्न, करू काय. मी एका टेलिकॉलिंगच्या जॉबला गेलो. तिथं गेलो, मी सिलेक्ट झालो. मला सॅलरी पण भेटली चांगली. किती भेटली? 12,000. 12,000 मंथली. तिथं बसलो कॉलिंग करायच्या वेळेस, म्हणजे ट्रेनिंग द्यायच्या वेळेस. त्यावेळेस शेजारची जी पोरगी होती तीच माझ्या फ्लॅटच्या शेजारी राहायची. अच्छा, ओके. ती मला म्हणते तू कसं काय? मी म्हणलं मी ट्राय करायला आलतो, मला माहित नव्हतं एवढं एक्सप्रेशन. मग पहिला ट्री ब्रेक होता 15 मिनिटाचा. ट्री ब्रेक घेतला मी 3.5 तासाचा. किती? 3.5. अरे हे मला कधी माहित नव्हतं ना की 15 मिनिट. केला आलो. त्यानंतर जो सिनियर मला गाईड करत होता तो मला असं जमतंय का, असं करून चालतंय का, ठीक आहे. सुटायला किती वेळ आहे? 20 मिनिट. ठीक आहे. 20 मिनिटात सांग मला काय नाही. 20 मिनिटात त्यानं सांगितलं असं अटेंड करावं लागते ही ती. त्या 21 मिनिटानंतर मी ते तोंड बी बघितलं नाही. नंतर वापस गेलाच नाही तिथं अजिबात नाही. कारण माझा तुम्ही इगो म्हणा किंवा ॲटिट्यूड म्हणा, काही म्हणा, माझी गोष्ट आहे. मला आवडलं नाही तर नाही. मी एवढे दिवस घरनं पैसे घेत होतो, ओके, मला पुढच्या महिन्यात पण भेटले असते. पण मला काय तर चेंज करायचं होतं म्हणून माझा माइंडसेट. इवन माझं त्यावेळेस ब्रेकअप झालं. त्यामुळे ही गोष्टी माझ्यासाठी चेंज करण्यासाठी मी जॉबसाठी ट्राय करत होतो. ओके. मग ती पहिला जॉब मी ट्राय केला आणि देन
अनसक्सेसफुल आणि मी तिथं कधीच आयुष्यात जाऊ नाही शकत. इवन मला ऑपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या आहेत पण माझ्यानं होऊ नाही शकत. ओके, अशा टाईपचा जॉब असतो कॉल सेंटरचा. त्याच्यानंतर त्यानंतर जे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, आमचे बंधू आदिनाथ पाटील यांच्यासोबत मी, मग ते डायरेक्ट आलं का त्याच्यानंतर हाच किस्सा आला? हा तोच आला की गेलो. आणि त्यानंतर त्यांनी इंट्रोड्यूस केलं, सगळं झालं आणि त्यानंतरच मी या फील्डमध्ये जॉईन झालो. आणि ही फील्ड मला तेवढी आवडली आणि मी आनंदाई, म्हणजे असं वाटलं की इवन मी सोशल वर्क करतोय, मी माझ्या देशासाठी काय तर करतोय. ओके. पण मला पण माझा तसा टाइम भेटतोय, पर्सनल टाइम. पर्सनल टाइम म्हणा किंवा कुठला पण. जसं की तुला आवड होती लहानपणापासून माझ्या मते की मित्रांमध्ये बसणं, टीम वर्क करणे, कोऑर्डिनेशन करून काम करणे आणि नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज आणि वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणे. येस 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 येस. इवन तुम्हाला कुठले पीपल्स भेटले, स्ट्रेंजर्सशी तुम्ही टॉक करताय, तुम्ही स्ट्रेंजर्सशी सगळं करताय, त्यानंतर सगळंच होतंय. आणि एक सोशल वर्क बी होते, ती कुणासाठी जायची, देशासाठी. मग त्या गोष्टीमध्ये माणसाला रुची येते ऑब्विसली की मी करतोय पण चांगलं काम करून पैसे कमवतोय, ही पण चांगली गोष्ट आहे. येस बडी. इवन जर मग तुम्ही म्हणताय की सोशल वर्क करायचंय, मग तर ते भारतामधल्या पॉलिटिक्स, बिझनेसमॅन ह्यांनीच करावं, अदरवाईज कोणच करू नये ना. बरोबर. जर बघायला गेलं त्यातनं पैसे मिळतात. मान्य 12% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे, पण ते त्यांनी 12% मधनच तुम्हाला देतात ना. राईट. त्यांनी तुम्हाला 88 मधनं काढतात का? नाही. आता मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो त्याचा 91% आहे. 91% आहे. 9% मध्ये आम्ही कुठे कॅम्पेनला गेलेले वेअर टी शर्ट्स किंवा आम्ही यूज केलेले ब्राउशर्स वगैरे किंवा आमचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स त्यातनं येतो. बरोबर. पण उरलेल्या 4% मध्ये जे कॉस्ट पेमेंट होती, जे ह्या कॉस्टसाठी मनी रेज करतात, त्यांना त्यांची सॅलरी बेसिस होती. हे वेल अँड गुडच आहे ना. ओके. ॲज पर सोसायटी जॉब आहे, ॲज पर सोसायटी ते आपल्या देशासाठी चांगलं करायलीत, राईट. त्यांनी रेज करायलीत, त्यांचा जॉब वेगळा असेल. रेज कुणासाठी करायलीत? पेशंट्स ज्यांना गरज आहे, गरजू लोकांसाठी. आज पर ज्यांना रेज करतो कुठल्याही कॉजसाठी, त्याला कोण वेगळा माणूस भेटला आणि त्याला मदतीची गरज आहे, तू काय म्हणतो, मी ह्याच कारणासाठी रेज करतोय, तुमची मदत काय करणार काका, कधी आहे सांगा. त्यांची पण मदत आहे. त्यांना पण आपण ऍड करून घेऊ शकतो की तुम्हाला मदतीची गरज आहे, नो प्रॉब्लेम, तुम्ही आमच्या इथे येऊन रजिस्टर. कधी काका, कसं करायचं, काय करायचं या. मग त्याचे काही क्रायटेरिया असतो का? आधार फॉर्मॅलिटी, आधार कार्ड. नाही, म्हणजे तुम्ही जो फंड रेज करता तो कोणासाठी करता? आता सध्या मी ब्लाइंड लोकांसाठी करतो. ब्लाइंड लोकांसाठी पूर्णपणे, म्हणजे की काही हॉस्पिटलमध्ये ब्लाइंड लोकांचं जे ऑपरेशन होतं, तर जे काही अफोर्ड नाही करू शकत त्यांना तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन, ओके, बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली, त्यांच्यासाठी तुम्ही फंड रेज करता. सो तसंच कोणी तुम्हाला भेटलं तर तुम्ही ऑब्विसली करणार. ओके, दॅट्स व्हेरी गुड थिंग्स बाय द वे. नाही, हे मला नव्हतं माहिती की माझ्या मते NGO, आत्ता तुमच्याकडून माझ्या दर्शकांना कळेल की NGOज एक्झॅक्टली वर्क काय असतं आणि ते कसे वर्क करतात. NGOजला ओळखायचं कसं असतं, NGOज खूप प्रकारचे असतात ना, त्यामुळेच हे होतं. मानसिकता असती प्रत्येकाची की कसं काय युटिलाइज, पण तुम्ही चूज करा ना, तुम्ही कुणाला सपोर्ट करताय. ओके, ऑब्विसली चूज करा. इवन तुम्ही डोनेशन करताय, इवन समज मी म्हणतो ब्लाइंडसाठी, बरोबर, तुम्ही डोनेशन केलं 10,000 रुपीज, तुमचं मेड, तुमच्या घरात कोण आहे ज्यांना कॅटरॅक्टचा त्रास आहे किंवा इवन लेकरामध्ये किंवा त्यांच्या रिलेटिव्हज मध्ये, तुम्ही रेफर करा ना.
हो तुमच्या ऑर्गनायझेशनला हा रेफर करा ना, तुम्ही डोनेशन करता ना, मग तुम्ही रेफर करा ना. काही प्रॉब्लेम नाही. हा ऑब्विसली आमचा धर्म आहे की तुमच्याकडनं रेस झाला हां हां हां. तर ऑब्विसली आम्ही तुमच्या गोष्टी सांभाळून घेऊ. ओके, म्हणजे तुम्ही डोनेट करताय ह्याचा अर्थ हा नाही की फक्त डोनेट करताय, तुमच्याकडे कोणी अशा व्यक्ती असतील की ज्यांना गरज आहे त्या काय गोष्टी. हा एनजीओची. इवन मी माझ्या प्रत्येक डोनरशी माझा नंबर शेअर करतो. माझा नंबर घ्या. इवन निडी पीपल तुम्हाला दिसेल जरी रोडवर तरी मला कळवा. हा तुम्ही मला कळवा, मी करून देतो. कारण का तुमचा हार्ड अँड मनी इवन त्याच्यासाठी युटिलाइज झाला हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खूप जास्त. मग ह्याच्यामुळेच तुझा ट्रस्ट बिल्ड होतो फंडर कडून. ऑब्विसली नाही नाही, दॅट्स अ व्हेरी गुड. इवन मी त्यांना गॅरंटी देतो ना की मी आहे, तुम्हाला वाटेल मला फोन करा हक्कानं, कुठला काय. आणि असे कित्येक आय सर्जरीज आम्ही करून दिल्या. अरे वा, म्हणजे तुझ्या मग चिंट्या ज्याची तू डोळे फोडायचेस पहिलं भांडणांमध्ये, तू आज डोळे लोकांचे नीट करतोयस. मे बी सायकल ऑफ कर्मा. आय थिंक. बट दिस इज अ व्हेरी गुड सायकल ऑफ कर्मा आय थिंक सो चिंटू. न काही तू विचार करता, न काही तू स्टडी. इवन मला ही गोष्टी करण्यासाठी मला पॉलिटिशियन हवं असतं किंवा मी कुठल्या मोठ्या पॉलिटिशियन घरामध्ये जन्मा पाहिजे होतं. हां 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 राईट. हे दोन्ही गोष्टी न करता हां. मी गोष्टी करतोय ह्याचा मला कुठं तर माझ्या आयुष्यात अभिमान आहे. अरे यार नक्की भाऊ, आमच्या सगळ्यांना अभिमान आहे, अख्ख्या अहमदपूरला अभिमान आहे भाऊ. मला नव्हतं माहिती तू एवढं हार्ड वर्क करतोयस. मग मी लिटरली मला असं वाटायचं, मला जसं की 1-2 वेळेस तू भेटलेलास त्यामध्ये मला असं वाटायचं हां तू कोणत्या तरी NGOसाठी काम करतोयस आणि तू फक्त फंड रेज करतोयस आणि बस. मग त्या फंडचं काय होतं काय नाही होत हे तुला काय माहिती आहे. म्हणजे नॉर्मली माणसाच्या मनामध्ये येते की यार NGOज तर आज किती असतात, खूप असतात, ते कशासाठी फंड रेज करून घेतात, यूज होतो न होतो कोणाला कळत नाही. बट तुझ्याकडून मला हे गोष्ट कळण्यात आली की बाबा तुम्ही फंड रेज देताय, जसं की कोणी आपले यानंतर डोनेट करू इच्छितो कोणत्याही NGOला, तर त्या NGOकडून या गोष्टी तुम्ही नक्की विचारून घ्या की त्या NGOचे बेनिफिट्स ते स्वतःसाठी किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्या माणसांसाठी ती बेनिफिट्स ते कसे घेऊ शकतात. इवन मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर तुम्ही तिथं डोनेट करत आहात, जर तो पुढचा माणूस म्हणतोय की रेफर करा, इवन तुमच्याकडं कोण नाही, कुठंच कोण नाही, पण रस्त्यावरही जरी दिसल रेफर करा, इवन तुम्हाला तर कळेल तुमचा मनी खरंच यूज होतो का नाही. ही सगळ्यात बेस्ट पॉईंट मला तरी आतापर्यंत वाटलं. आजपर्यंत डोनेट हीच जास्त करायचे, बट त्या डोनेशनचा पण आपण उपयोग कसा घेऊ शकतो हे आता तुझ्याकडून कळलं. हे माझ्या लाईफ म्हणजे कसं आहे की स्ट्रेंजर पीपल पण असं फर्स्ट मीट मध्ये कुणाशी म्हणजे अट्रॅक्ट होऊ शकतात, अट्रॅक्ट किंवा बोलणं किंवा हे वगैरे ते होऊ शकतं. हेच माझ्या लाईफ मध्ये कारण नवीन नवीन घडायचं.